दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। उरणमधील खोपटा कोपरोली रस्त्यावरील अल्कार्गो कंटेनर यार्ड जवळ शनिवार दिनांक 7 जून रोजी सकाळी रासायनिक कंटेनर धोकादायकरित्या रस्त्याच्या बाजूला उलटल्याने मोठा अपघात झाला। या अपघातात रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या रिक्षामधील प्रवासी थोडक्यात बचावलेत। जलवाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या साईडपट्टीमुळे ही दुर्घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। उरण जेएनपीटी येथून खोपटा कोपरोली मोठी जुई फिरकून या ठिकाणी असलेल्या गोदामात अवजड वाहनांची वाहतूक होते। ही वाहने खोपटा पुलावरून ये-जा करतात। खोपटा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी टाकण्यासाठी खोपटा ते चिरनेर रस्त्यावरील साईडपट्टी खोदण्यात आली होती। मात्र ठेकेदाराने ती जैसे थे अवस्थेत ठेवल्याने या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांचे सतत अपघात होत आहेत। या अपघातात रासायनिक कंटेनर घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाला खोदण्यात आलेल्या रस्त्यावरील साईडपट्टीचा अंदाज न आल्याने तो कलंडला आणि पलटी झाला। जर धोकादायक केमिकल रस्त्यावर पसरले असते तर उरणकरांच्या जीविताला किती हानिकारक झालं असतं। त्यामुळे उरणकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होतीये। लोकशक्ती लाईव्ह साठी आनंद नारंगीकर, उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।